हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपला हा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जो 5व्या सेमिस्टरला तुम्हाला पेपर आहे, ज्याचा कोड आहे DSC 1006E1, हा आपण आज सुरू करणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की नेमकं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय. इंजिनिअरिंग हा प्रकार आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर आपण बघतोच मेकॅनिकल इंजिनिअरिंग असतं आहे, किंवा मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असते, सिव्हिल इंजिनिअरिंग असते. असे इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर आपण बघायला गेलो तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काय असतं, तर काही इंजिन्स तयार केले जातात. बरोबर, मेकॅनिकल इंजिनियर काय करतो, इंजिन्स तयार करतो. सिव्हिल इंजिनियर काय करतो, तर रस्ते तयार करतो, बिल्डिंग तयार करतो, किंवा ब्रिज असतील, ज्या काही कन्स्ट्रक्शनची जी कामं आहेत तो तयार करतो. मग सॉफ्टवेअर इंजिनियर करतो काय, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग काय असते, तर सॉफ्टवेअर तयार करणं. ऑब्वियसली दिस इज अ व्हेरी कॉमन थिंग. सॉफ्टवेअर तयार करणं म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. मग नुसतं बसलं आणि आपण सॉफ्टवेअर तयार केलं असं होतं आहे काय, नाही. तर आपल्याला अगोदर म्हणजे आपण जर तसा विचार केला तर एखादा मेकॅनिकल इंजिनियर असतो, तो असा बसला आणि लगेचच इंजिन तयार केलं असं होतं आहे काय, नाही. तर मेकॅनिकल इंजिनियरला एखादं इंजिन तयार करायचं असेल किंवा सिव्हिल इंजिनियरला एखादा बिल्डिंग बांधायची असेल, तर दे नीड टू हॅव सम सर्टन स्टडी. बरोबर, त्यांना अगोदर काही गोष्टी अभ्यासाव्या लागतात. अभ्यासल्यानंतर त्या गोष्टीचं परफेक्ट त्यांना एक प्लॅनिंग करावं लागतं. बरोबर, त्या गोष्टीचा अगोदर त्यांना अभ्यास केल्यानंतर त्याचं प्लॅनिंग करून मग ते एक्झिक्यूट करावं लागतं. एक्झिक्यूट केल्याच्या नंतर त्यांना त्या सगळ्या गोष्टीचं टेस्टिंग करावं लागतं, आणि त्या सगळ्या गोष्टी टेस्ट केल्यानंतर ते त्या परफेक्शनला जाऊ शकतात. ऑन द सेम लाईन द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कन्सेप्ट इज देअर. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कन्सेप्ट हा पण अगदी तसंच आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर तयार करायचं आहे, तर तुम्हाला अगोदर ज्या बेसिक गोष्टी सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी लागणाऱ्या आहेत त्या अगोदर तुम्हाला अभ्यासाव्या लागतील. आता त्या कुठल्या गोष्टी आहेत तुम्हाला अभ्यासायच्या. एखादं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आपण बघतो की आपण एखादी गोष्ट, जर एखादं सॉफ्टवेअर बघितलं तर ते एका विशिष्ट अशा काहीतरी एखाद्या उद्दिष्ट असतं, त्याचं एखाद्या उद्दिष्टासाठी ते सॉफ्टवेअर तयार केलेलं असतं. त्यालाच आपण म्हणूया की ऑब्जेक्टिव्ह, एक कुठला तरी ऑब्जेक्टिव्ह असतो. तो ऑब्जेक्टिव्ह फुलफिल व्हावा म्हणून ते सॉफ्टवेअर तयार केलेलं असतं. बरोबर, म्हणजे कुठली तरी एखादी सिस्टीम असते, ती सिस्टीम ट्रेडिशनल वेमध्ये असते. त्या ट्रेडिशनल वेमधल्या सिस्टीमला एक ॲडव्हान्स फॉर्ममध्ये आपण देतो, ॲडव्हान्स फॉर्ममध्ये आपण आणतो, म्हणजेच त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करतो. तर आज आपला हा पॉईंट पहिला आहे, तो म्हणजे इंट्रोडक्शन टू सिस्टीम अनालायसिस. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर जर आपल्याला तयार करायचं तर अगोदर आपल्याला त्या सिस्टीमचा अभ्यास करावा लागेल, म्हणजे त्या सिस्टीमचं अनालायसिस करावं लागेल. बरोबर. तो दिस इज आवर फर्स्ट पॉईंट ऑफ इंट्रोडक्शन टू सिस्टीम अनालायसिस. आपण पुढे जाऊया. आज आपण बघणार आहेत ते म्हणजे इंट्रोडक्शन, डेफिनेशन ऑफ अ सिस्टीम, एलिमेंट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टीम अँड टाईप्स ऑफ अ सिस्टीम. त्याची डेफिनेशन, त्याचे एलिमेंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे टाईप्स आज आपण बघणार आहेत. आता आपल्याला मी जसं तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज अ सिस्टीम अनालायसिस, राईट. आता आपण सांगितलं की ऑर्डरली ग्रुपिंग ऑफ इंटरडिपेंडंट कॉम्पोनंट्स. म्हणजे सिस्टीममध्ये काय आहेत, तर कॉम्पोनंट्स आहेत. कसे आहेत, तर इंटरडिपेंडंट आहेत. फक्त त्या कॉम्पोनंट, जे इंटरडिपेंडंट कॉम्पोनंट आहेत त्या कॉम्पोनंटला एका ऑर्डरमध्ये तुम्हाला ग्रुप करावा लागणार. बरोबर. सेकंडली काय, तर लिंक्ड टुगेदर अकॉर्डिंग टू प्लॅन. म्हणजे हे जे काही कॉम्पोनंट्स आहेत ह्या सगळ्यांना तुम्हाला एक प्रकारे लिंकिंग करावं लागेल. कसं, तर एका प्लॅनिंगनं, एका वेनं. कशासाठी, तर टू अचीव अ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. हे सगळं करावं लागेल आपल्याला. कशासाठी, तर एक स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अचीव करायचं. मी जसं तुम्हाला सांगितलं की कुठलंही सॉफ्टवेअर बनवण्या अगोदर आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह सेट करावे लागतात. म्हणजे कुठलं तरी एक ऑब्जेक्टिव्ह आपलं अचीव झालं पाहिजे, तेव्हा आपण तो सॉफ्टवेअर बनवण्यासाठी सुरुवात करतो. आता सिस्टीमचे जर एक्झाम्पल बघायचे झाले तर कम्प्युटर सिस्टीम आहे. कम्प्युटर सिस्टीम कशासाठी तयार केली, तर आपली कामं सोपे व्हावे म्हणून कम्प्युटर सिस्टीम तयार केली. आपली सोपे व्हावे म्हणून कम्प्युटर सिस्टीम आहे. बिझनेसची कामं सोपे व्हावे म्हणून बिझनेस सिस्टीम आहे. हॉटेलची कामं सोपी व्हावी म्हणून हॉटेल मॅनेजमेंट सिस्टीम आहे. बँकेची कामं सोपी व्हावी म्हणून बँकिंग सिस्टीम आहे. रेल्वेची कामे सोपी व्हावी रेल्वे सिस्टीम आहे. कॉलेजची कामे सोपी व्हावी कॉलेज सिस्टीम आहे. युनिव्हर्सिटी आहे. ह्या सगळ्या सिस्टीमची हे काही एक्झाम्पल्स आहेत.
आता जर कम्प्युटर सिस्टीमचा आपण विचार केला तर कम्प्युटर सिस्टीम आपण केव्हा म्हणतो, ज्या वेळेला तुम्हाला ज्या समोर काही गोष्टी दिसतात ह्या सगळ्या जेव्हा एकत्रित होतात तेव्हा आपण त्याला सिस्टीम असं म्हणतो. कम्प्युटर सिस्टीम. कम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय, तर त्याचे काही कंपोनंट्स आहेत. कुठले कुठले कंपोनंट्स, फ्लॉपी ड्राईव्ह असेल, हार्ड डिस्क असेल, ऑप्टिकल ड्राईव्ह असेल, रॅम असेल, रॉम असेल, CPU, मदरबोर्ड, प्रोसेसर, त्याचा फॅन असेल, पॉवर सप्लाय असेल, ह्या सगळ्या गोष्टी हे दीज आर सम ऑफ द कंपोनंट्स अँड ऑल दीज कंपोनंट्स टुगेदर इज कॉल्ड अ कम्प्युटर सिस्टीम. आता हे सगळे कंपोनंट्स जर आपण बघितले तर हे कंपोनंट्स इकडे तिकडे आहेत का, नाही, तर हे प्रॉपरली अरेंज केलेले आहेत. बरोबर. जर CPU आपण उघडला तर हे सगळे कंपोनंट्स एका छोट्या CPU मध्ये सगळे कंपोनंट्स प्रॉपरली अरेंज करून त्या ठिकाणी सेटअप केलेले आहेत अँड ऑल दिस टुगेदर इज कॉल्ड ॲज अ कम्प्युटर सिस्टीम. आता ह्याची जर आपण टेक्निकल डेफिनेशन बघायला गेलो सिस्टमची, तर ती कशी सांगता येईल आपल्याला. अ सिस्टम मीन्स an organized relationship among functioning units or components. बरोबर. आता ऑर्गनाइज रिलेशनशिप जर बघितली आपण तर ह्या कम्प्युटर सिस्टीममध्ये पण ऑर्गनाइज रिलेशनशिप आहे. कशामध्ये आहे तर फंक्शनिंग युनिट्स आणि कंपोनंट्स हे सगळे त्याचे आपण जे बघतोय ते त्याचे काही फंक्शनिंग युनिट्स आहेत आणि त्याचे काही कंपोनंट्स आहेत, राईट. आणि ह्या टुगेदर ह्याला आपण म्हटलं कम्प्युटर सिस्टीम. ऑन द सेम लाईन ऑल अदर सिस्टम्स आर ऑल्सो देअर आणि अ सिस्टम एक्झिस्ट बिकॉज इट इज डिझाईन टू अचीव वन ऑर मोर ऑब्जेक्टिव्स. एक किंवा अनेक ऑब्जेक्टिव्ह त्याचे अचीव करण्यासाठी त्या ठिकाणी एक सिस्टीम असते. आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टम जर बघायला गेलो, सिस्टीमच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील तर त्याची ऑर्गनायझेशन सर्वात अगोदर महत्त्वाची काय असेल ती म्हणजे ऑर्गनायझेशन. सिस्टीमचं ऑर्गनायझेशन, त्याचं स्ट्रक्चर, त्याची ऑर्डरली अरेंजमेंट, हे सगळ्या गोष्टी ह्या ऑर्गनायझेशनमध्ये येतील. सेकंडली काय असेल ते म्हणजे इंटरॅक्शन. जे काही कंपोनंट्स आहेत आपण जर बघितलं, जे कंपोनंट्स आपण जर कम्प्युटर सिस्टीमचा विचार केला तर प्रत्येक कंपोनंट एकमेकांशी इंटरॅक्ट करतो. दॅट इज नथिंग बट इंटरॅक्शन बिटवीन. जर हार्ड डिस्क आणि रॅम ह्याच्यामधलं इंटरॅक्शन असते, बरोबर, ते इंटरॅक्शन असेल तरच आपली ऑपरेटिंग सिस्टीम रन होते. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज इंटरडिपेंडन्स. हे सगळे कंपोनंट्स एकमेकांशी इंटरडिपेंडंट आहेत, बरोबर. प्रत्येक सिस्टीममधले जे काही कंपोनंट्स असतात ते एकमेकांशी इंटरडिपेंडंट असतील. इंटिग्रेशन म्हणजे काय, इंटिग्रेशन रेफर टू हॉलिझम. हॉलिझम म्हणजे काय तर सगळ्या त्याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या इंटिग्रेट केलेल्या असतील. इंटिग्रेट म्हणजे काय तर आपण कम्प्युटर सिस्टीमचं एक्झाम्पल बघितलं तर आपले जे काही आपण आता जे कंपोनंट्स बघितले ते सगळे इंटिग्रेट केलेत. कशामध्ये केलेत तर CPU मध्ये केलेत. सो दिस इज अगेन अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टीम. अँड सेंट्रल ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो सेंट्रली असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक कंपोनंटचा एक ऑब्जेक्टिव्ह नाही तर प्रत्येक तुमच्या सगळ्या संपूर्ण सिस्टीमचा एक सेंट्रल ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. सो दीज आर सम ऑफ दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टम. नाव नेक्स्ट पॉईंट इज एलिमेंट्स ऑफ अ सिस्टम. आता एलिमेंट्स काय आहेत सिस्टमचे तर आउटपुट आणि इनपुट. आता आपण जर बघितलं कुठलीही एखादी सिस्टीम बघितली तर त्या सिस्टीममध्ये काय असतं तर एक इनपुट येतं आहे, ओके. इनपुट आल्यानंतर त्याच्यावर काहीतरी प्रोसेस घडते आणि आपल्याला आउटपुट मिळते. सो दिस इज अ वन एलिमेंट ऑफ अ सिस्टम. प्रत्येक सिस्टममध्ये एक इनपुट येतं आहे, त्याच्यावर अनालिसिस होतं आहे, त्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळते. कम्प्युटर मशीनचा विचार केला तर सेम आहे. आपण काय करतो, मशीनमध्ये काही इनपुट देतो आणि आपल्याला काहीतरी आउटपुट्स मिळतात. सेकंड एलिमेंट ऑफ अ सिस्टम इज अ प्रोसेसर. इट इन्व्हॉल्व्स ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इनपुट इंटू आउटपुट. म्हणजे जे काय आपल्याला इनपुट मिळालं आहे त्याच्यावर प्रोसेस घडवून आणण्याचं काम हा प्रोसेसर करतो आणि आपल्याला आउटपुट देण्याचं काम. दिस इज अगेन अ सेकंड एलिमेंट ऑफ अ सिस्टम. अँड थर्ड वन इज अ कंट्रोल. ह्या सगळ्या सिस्टमला आपल्याला कुठेतरी कंट्रोल करावं लागतं. द कंट्रोल एलिमेंट्स गाईड्स द सिस्टम. इट इज द डिसिजन मेकिंग सबसिस्टम दॅट कंट्रोल्स द होल गव्हर्निंग इनपुट, आउटपुट अँड प्रोसेसिंग ऑफ द सिस्टम. हा सगळ्यांवर कंट्रोल ठेवण्याचं काम कंट्रोल हा एक एलिमेंट करतो. त्याच्यानंतर आपला महत्त्वाचा एलिमेंट आहे तो म्हणजे फीडबॅक. प्रत्येक सिस्टमला एक फीडबॅक असणं गरजेचं आहे. म्हणजे आपली एखादी कुठली सिस्टीम असेल त्याचा आपल्याला फीडबॅक मिळणं गरजेचं आहे. का फीडबॅक मिळणं गरजेचं आहे? बिकॉज इफ वी गेट अ फीडबॅक देन वी विल फॉर्म सम
फॉर्म सम गुड सिस्टम्स. म्हणजे त्याच्यानंतर आपण जर आपल्याला काही आउटपुट मधून जे आपल्याला फीडबॅक मिळतील त्याच्यातून आपण काहीतरी चांगल्या प्रकारची नवीन प्रकारची अशी सिस्टम आपण डिझाईन करू शकतो. अँड नेक्स्ट एलिमेंट इज अ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट जर बघितलं तर द एन्व्हायरमेंट इज द सुप्रा सिस्टम. म्हणजे आपली जी काही सिस्टीम आहे ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली असली पाहिजे. अँड लास्ट पॉईंट इज बाउंड्रीज अँड इंटरफेसेस. आता बाउंड्रीज अँड इंटरफेसेस म्हणजे काय, तर ह्या सिस्टमला कुठंतरी लिमिटेशन्स असले पाहिजेत, ह्या सिस्टमला कुठंतरी बाउंड्रीज असल्या पाहिजेत आणि त्याला काहीतरी इंटरफेस असला पाहिजे. आपण जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीला एक इंटरफेस असतो. म्हणजे जर आपण साधी बँकिंग सिस्टीम बघितली तर बँकिंग सिस्टमला आता ATM हा एक सर्वात महत्त्वाचा इंटरफेस आपल्याला मिळालेला आहे, बरोबर. सो दीज आर सम ऑफ दी 6 एलिमेंट्स ऑफ अ सिस्टम. अँड नेक्स्ट पॉईंट इज टाईप्स ऑफ अ सिस्टम. 3 प्रकारच्या टाईप्स असतात सिस्टमच्या. त्या म्हणजे एक म्हणजे फिजिकल आणि ॲबस्ट्रॅक्ट सिस्टम. फिजिकल म्हणजे काय, आर टँजिबल एंटिटीज, म्हणजे ज्याला आपण हात लावू शकतो अशा फिजिकल एंटिटीज, फिजिकल और टँजिबल एंटिटीज, दॅट इज फिजिकल सिस्टम. ओपन और क्लोज सिस्टम. ओपन किंवा क्लोज सिस्टम. ओपन सिस्टम हॅज मेनी इंटरफेसेस विथ दिस एन्व्हायरमेंट्स. ओपन सिस्टमला खूप सारे इंटरफेसेस असतील. आणि क्लोज सिस्टम म्हणजे आयसोलेटेड फ्रॉम एन्व्हायरमेंट इन्फ्लुएन्सेस. क्लोज सिस्टम म्हणजे एन्व्हायरमेंट जे इन्फ्लुएन्सेस आहेत त्याच्यापासून आयसोलेट केलेले असेल. अँड थर्ड वन इज मॅनमेड इन्फॉर्मेशन सिस्टम. म्हणजे मॅनमेड म्हणजे माणसाने बनवलेली. अँड इन्फॉर्मेशन सिस्टम इज द बेसिस ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द युजर अँड द ॲनालिस्ट. अशी एक मॅनमेड इन्फॉर्मेशन सिस्टम आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. सो दीज आर सम ऑफ दी 3 टाईप्स ऑफ द सिस्टम. सो दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन टू सिस्टम अनालायसिस. हा एक इंट्रोडक्शन टू सिस्टम अनालायसिस हा आहे आपला टॉपिक या ठिकाणी आपला संपलेला आहे. ह्याचा तुम्हाला नोट्स हा सेशन झाल्याच्या नंतर लगेचच तुमच्या Moodleवरती तुम्हाला याच्या नोट्स मिळतील आणि ह्याची एक क्विज पण तुम्हाला त्या ठिकाणी असेल. दिलेल्या वेळेमध्ये क्विज सॉल्व करायची आहे तुम्हाला आणि नोट्स पण तुमच्या रेफर करायच्या आहेत. जर इफ यू हॅव एनी क्युरी देन यू कॅन पुट इट इन टू द discussion forum. So this is all about introduction to system analysis. Thank you.